आणि एक मोठी बातमी, आंबेडकरांनी मविया विरोधात उमेदवार देऊ नये असं म्हणतायत पृथ्वीराज चव्हाण। वंचितनं मवियात यावं आणि मतांचं विभाजन टाळावं असंही आवाहन चव्हाणांनी केलंय। वंचितला मवियामध्ये घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचंही स्वतः पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत। त्यामुळे आमच्या विरोधात उमेदवार देऊ नका असंही त्यांनी आवाहन केलंय। आमची स्पष्ट भूमिका आहे, आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात माणसं उभी करू नयेत। कारण या निवडणुकीचं एक मुख्य सूत्र असं आहे की विरोधकांच्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे। विरोधकांच्या मताचं विभाजन झालं की 2019च्या निवडणुकीमध्ये जे झालं, जवळजवळ 8-9 भाजपचे अतिरिक्त खासदार निवडून आले वंचितच्या मतामुळं। तर आमची प्रामाणिक विनंती, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार की वंचित आघाडीने महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन जे काही 5-6 जागेचा काही विषय चाललेला आहे तो विषय मान्य करून मग जागेची एखादी जागा पुढं मागे करता येईल, पण त्यांनी आमच्या आघाडीत यावं